राज्यामधील पूरस्थितीवरून विधानसभेमध्ये जोरदार राडा झाला। भास्कर जाधवांनी पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गोंधळ झाला। आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली। उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री कुठे आहेत असा सवाल भास्कर जाधवांनी केला। दोन उपमुख्यमंत्री आहेत कुठे असा सवाल देखील त्यांनी केला। ज्यांना विरोधी पक्षनेता होण्याची भयंकर आस लागलेली आहे त्यांना या राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये। क्रमांक 1, राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा प्रकारची असंसदीय भाषा। जाधव साहेब चालू करा आपण। अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नका राम मंदिर लुटणार, बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या चला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला। वय बघा तुमचं, लय उन्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात। प्रत्येक वेळी असा अहंकार असो तुम्ही तुम्हाला अधिकार कोणी दिला? जाधव साहेब आपण चालू तुम्हाला अधिकार कोणी दिला यांना बोलायचा? राम मंदिर कोण तुम्ही? जाधव साहेब आपण बोला। अरे राम मंदिराच्या चोऱ्या करणारे आहेत तुम्ही। चंदा चोरा, ठीक आहे, बसून घ्या। हिंगोली, परभणी आणि नांदेड आणि लातूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोलीमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। वसमतच्या पांगरा शिंदे सर्कलमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत। मराठवाड्यामधल्या हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री 1:37 भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे। हिंगोलीमधल्या वसमतच्या पांगरा शिंदे सर्कलमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता। तिथेच सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले आणि त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। नांदेड जिल्ह्यातही मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। नांदेडमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे। नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं मदतीसाठी धावाधाव केली। तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसंच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावं असं आवाहन करण्यात आलंय। काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले